जय श्रीराम. अभिराम गौशाला ट्रस्ट चॅनलतर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून नवीन नवीन माहिती मला देता येईल. तुम्ही प्रोत्साहन दिले की मला ती माहिती द्यायला अजून आवडेल. आज आपण कथा ऐकणार आहोत ही समुद्र मंथनाची. हे समुद्र मंथन केव्हा झालं आणि या समुद्र मंथनातनं काय काय उत्पन्न झालं हे ऐकणार आहोत. हे समुद्र मंथन झालं तेव्हा राजा जो ह्या सृष्टीचा कोण असेल तर बलिराजा होता. हा बलिराजा दैत्य कुळात म्हणजे भक्त प्रल्हादाचा नातू आहे. भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनचा मुलगा हा बली हा अतिशय श्रेष्ठ राजामध्ये होता. बलिराजाचं जर वर्णन करायला गेलं तर सप्त चिरंजीवांमध्ये त्यांचं नाव येतं. 7 चिरंजीवांमध्ये बलिराजाचं नाव येतं. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषणा, कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविना असं सप्त चिरंजीवांमध्ये बलिराजाचं नाव येतं. बलिराजा अतिशय उत्तम होता, पण बलिराजासोबत जे सैन्य होतं ते अतिशय दुराचारी होतं. म्हणजे त्या बलिराजासोबत कोण कोण होते? शंभरासूर, अरिष्ठासूर, केशी असे अनेक दैत्य, मयासूर जे दानव होते. ह्या दानवाने ह्या सृष्टीला जर्जर केलं होतं. पण बलिराजा उत्तम असून उपयोग नव्हता. तर बलिराजाचं जे सैन्य होतं हे सगळं दानवाचं असल्यामुळं त्यावेळेस शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते. आणि मृतसंजीवनी विद्या जी होती ती फक्त शुक्राचार्यांकडेच होती. देवताचं आणि दानवांचं युद्ध झाल्यावर दानवांना उठवण्याचं काम हे शुक्राचार्य करत होते मृतसंजीवनी मंत्रामुळे. इकडे देवता हतबल होऊन, कारण देवतेला जिंकताच येत नव्हतं, कारण दानवाला मारताही येत नव्हतं. असा कालावधी खूप काही गेल्यानंतर सगळ्या देवतांनी हतबल झाला. हतबल झाल्यानंतर सगळ्या ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेल्या आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं हा बलिराजा उत्तम आहे, पण त्याचं जे सैन्य आहे हे सैन्य ह्या सृष्टीला विनाश करत आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय करा. तर देवतेंनी सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही या सृष्टीवरनं समुद्र, देवता आणि दानव एकत्र येऊन समुद्र मंथन करा. या समुद्र मंथनातनं काही गोष्टी या सृष्टीतनं उत्पन्न होतील, तर ह्या सगळ्या दोघांनी मिळून उत्पन्न करा असं ह्या देवतेला ब्रह्मा विष्णू महेशांनी सांगितल्यानंतर ह्या देवता सगळ्या बलिराजाकडे गेल्या. बलिराजाला विनंती केली आणि बलिराजाची शरणागती घेतली देवतेंनी. आणि तेव्हा बलिराजा हो म्हणाला आणि यांचं हे समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातलं एक विशिष्ट स्थान निवडून त्या ठिकाणी मंदराचल पर्वताला घेऊन, कारण मंदराचल पर्वत उत्तम असल्यामुळे त्या मंदराचल पर्वताला समुद्र मंथनापर्यंत सगळ्यांनी घेऊन गेले. आणि तिथे मंथनासाठी भगवान विष्णूंनी खूप मदत केली, कारण तो समुद्रात टाकला की तो समुद्राच्या खाली जात असताना भगवंतानी तिथे कूर्म अवतार घेऊन त्या मंदराचल पर्वताचे खाली आपली आसन ठेवल्यासारखं केलं. आणि नंतर ते मंथन सुरू झालं. मंथन सुरू झाल्यानंतर शेषनागाची दोरी त्या मंथनाला सुरू केली. त्या शेषनागाला दोरी करून हे मंथन सुरू झालं. मंथन सुरू झाल्यानंतर, कारण कुठलाही विचार केला तर सगळ्यात सुरुवातीला मंथन करताना काही सगळ्यात पहिल्यांदा वाईट गोष्टी निघतात. आपल्याही विचारांमध्ये पहिल्यांदा वाईट गोष्टी आहेत. आपण जर स्वतःचं मंथन करायला सुरुवात केली तर पहिल्यांदा आपले दुर्गुण आपल्याला लक्षात येतील. ते दुर्गुण पहिल्यांदा काढून टाकावेत. ह्या मंथनांचा आपल्याही विचाराचं मंथन होत राहावं. या सृष्टीचं जेव्हा मंथन सुरू झालं, मंथनातनं सगळ्यात पहिल्यांदा विषारी द्रव सगळे बाहेर पडत गेले. म्हणजे विषारी प्राणी वगैरे सगळे जन्माला बाहेर पडत होते. त्यात सगळ्यात पहिलं आलेले ह्या 14 रत्न, आणि तसे अनेक रत्न निघाले. त्यातले 14 रत्न फार महत्त्वाचे मानले जातात की ते 14 रत्नांचं स्मरण सुद्धा व्हावं असं सांगितलं. त्याचा एक श्लोक येतो. तो श्लोक असा आहे, ह्या 14 रत्नांचं दररोज स्मरण जरी झालं तर लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा गावः कामदुघा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्व सप्तमुखा सुधा हरिधनु शंखो विषम चांबुधे रत्नानीति चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वौरमंगलम. हा श्लोक येतो. ह्या श्लोकाचं दररोज स्मरण जरी झालं तरी बऱ्यापैकी आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. ह्या श्लोकाचा अर्थ असा सांगितलेला आहे.
त्यात सगळ्यात पहिल्यांदा काय निघालं असेल तर कालकूट विष. हे कालकूट विष एवढं विषारी होतं की ते जर बाहेर पडलं असतं तर सगळी सृष्टी नष्ट केली असती. तर सगळे लोक सगळ्या देवता दानव त्राहिमाम होऊन सगळ्यांनी ह्या कालकूट विषाला कोण धारण करेल, त्याला सामर्थ्य व कोणा एवढ्या सगळ्या देवतेंमध्ये दानवांमध्ये कोणाच सामर्थ्य आहे, असं सगळ्यांनी विचार मंथन केल्यानंतर भगवान शंकराकडे सगळ्यांची दृष्टी गेली. कारण भगवान महाशंकर ह्या भगवंताच्या म्हणजे त्यांना महादेव असंही आपण म्हणतो, कारण त्या देवतेमध्ये ताकदवर महादेवाला मानलं जातं. पण महादेवाकडे सगळेजण गेले आणि भगवान शंकराने सगळ्या देवतेची विनंती ऐकून ते हलाहल विष समुद्र मंथनातनं आलेलं त्यांनी ते प्राशन केलं. म्हणून भगवान शंकराला नीलकंठ असं, कारण विष निळा रंगाचा असल्यामुळे नीलकंठ सुद्धा म्हटलं जातं. आणि महादेव त्या दिवसापासून त्यांना महादेव असं म्हटलं जातं. पहिलं जे निघालं ते कालकूट विष ते भगवान शंकराने धारण केलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मंथनातनं दुसरी वस्तू काय निघाली असेल तर कामधेनू गाय. आता गायीची उत्पत्ती जर बघितली आपण तर समुद्र मंथनात नाही. कामधेनू ही पहिल्यांदा समुद्र मंथनातनं निघाली. नंतर पुन्हा काश्यपाच्या कुळात पुन्हा गायीने सुरभी या नावाने पुन्हा जन्म घेतला. आणि ह्या कामधेनूला धारण कोणी केले तर ऋषीमुनींनी धारण केलं. ऋषीमुनींकडे ही कामधेनू आहे ही त्यांनी धारण केली. 3 नंबरला जे निघाला आहे तर उच्चैश्रवा नावाचा जो घोडा आहे. उच्चैश्रवा घोडा असा होता की मनात कल्पना केली की मला आज इथे जायचंय, तिथं नेऊन सोडणारा तो उच्चैश्रवा घोडा होता. तो बलिराजाने धारण केलं. बलिराजाकडे तो गेला. त्याच्यानंतर पुढे निघाला ऐरावत हत्ती. 4 नंबरला ऐरावत हत्ती निघाला. ऐरावत हत्ती म्हणजे एक बुद्धी स्थिर करण्यासाठी आपण हत्तीचंही कल्पना करतो. गजांत हत्ती आपण लक्ष्मी ठेवतो. तर तसंच तो हत्ती जो आहे तो इंद्राकडे गेला. इंद्राने त्यांना धारण केलं. त्याच्यानंतर कौस्तुभ मणी पुढे निघाला. तर कौस्तुभ मणी हा भगवान विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला. भगवान विष्णूकडे तो कौस्तुभ मणी आहे. त्याच्यानंतर कल्पवृक्ष हे निघालं. कल्पवृक्ष निघाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये कलह निर्माण होत होते, म्हणून सगळ्या देवतेनी त्याला उंच स्वर्गामध्ये त्याला स्थान दिलं. म्हणून कल्पवृक्ष हा स्वर्गात आहे. त्याच्यानंतर पुढे अप्सरा रंभा आदी देवांगणा तिथे उत्पन्न झालेल्या आहेत. तर पहिल्यांदा रंभा असा उल्लेख येतो. त्या देवतेंनी त्या धारण केल्या, स्वर्गलोकात त्यांना नेलं. त्याच्यानंतर पुढे लक्ष्मीची उत्पत्ती सांगितलेली आहे. चंद्र सुद्धा पुढे, पण आधी लक्ष्मीची उत्पत्ती. लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी ही निघालेली आहे लक्ष्मीच्या सोबत. पण अलक्ष्मीला 14 रत्नामध्ये थोडं स्थान नाहीये, पण इथं लक्ष्मीला स्थान दिले. त्या 14 रत्नांमध्ये लक्ष्मीनी उत्पन्न झाली. लक्ष्मी कुठे कुठे आहे तर कर्म चांगले ठेवले की लक्ष्मी आपोआप येते. धर्माने वागल्यानंतर लक्ष्मी आपल्याजवळ येते. पुण्यकर्म असतील तर आपल्याजवळ लक्ष्मी आवर्जून येते. लक्ष्मी अशी लक्ष्मी म्हणजे पैसा भरपूर आहे असं नाही, तर आनंद, तुम्हाला त्या लक्ष्मीचा आनंद घेता यावा. तर त्या लक्ष्मी प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष्मीकारक गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून ही लक्ष्मी जी आहे भगवान विष्णूंना अर्पण झालेली आहे. आणि विष्णूने ते लक्ष्मीला स्वतः स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे वारुणी मदिरा अशी निघालेली. व्यसनापासून खूप सगळ्यांनी सावध राहावं, कारण व्यसनाधीन दैत्यांनी ती मदिरा घेतली. तिथून पुढं दैत्यांचा पुन्हा विनाश झालेला आहे. म्हणून व्यसनाला कुठल्याही प्रकारे थारा देऊ नये. दैत्यांकडे ती वारुणी गेली. त्याच्यानंतर चंद्रमाची उत्पत्ती सांगितलेली आहे. चंद्रमा हे समुद्र मंथनातनं सगळ्यात पहिल्यांदा उत्पत्ती आहे. आणि नंतरची उत्पत्ती आहे अगस्ती ऋषींच्या, अत्री मुनींच्या तेजापासून. अत्री मुनींच्या जे तपश्चर्या आहे त्या तपश्चर्येपासून चंद्रमाची दुसरी उत्पत्ती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पारिजातक वृक्ष हे निघाला. आजही आपण पारिजातकाची फुलं फार पवित्र मानतो. मूळ वृक्ष जो आहे तो स्वर्गात, त्याला स्वर्गपुष्प सुद्धा आपण म्हणतो पारिजातकाला. हे स्वर्गात आहे. हे इंद्राकडे आहे. इंद्राकडनं पुन्हा भगवंतानी रुक्मिणीसाठी पृथ्वीवर आणले, म्हणून त्याचे युद्ध सुद्धा झाले त्या पारिजातक वृक्ष. श्रीकृष्णाने इंद्रामध्ये युद्ध पण झाले, पण श्रीकृष्णाने ते पारिजातक पुन्हा आणून पुन्हा स्वर्गात त्याची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढे पांचजन्य नावाचा जो शंख आहे तो निघाला. तो भगवान शंकर विष्णूंनी तो धारण केला. त्याच्यानंतर
पुढचं जे आहे त्याच्यात 13वा आणि 14वा हे दोन्ही एकत्र उत्पन्न झाले. त्याला धन्वंतरी देवतेने अमृत कलश घेऊन या सृष्टीवर आले. धन्वंतरी देवतेचं धन्वंतरी म्हणजे आपल्या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींचं पूजन केलं जातं. त्यात विशेषाने प्रामुख्याने धन्वंतरीने पुन्हा जो जन्म घेतलाय, एका अंशातनं 2 अंश घेऊन सूर्याच्या पोटी म्हणजे जन्म घेतलाय. ते अश्विनी कुमार म्हणून त्यांनी तो पुढं जन्म घेतलाय. त्याच्यानंतर धन्वंतरीने जो अमृत कलश आणला, तो अमृत कलश दानवांकडे गेला असता तर पूर्ण पुन्हा दानव उन्मत्त झाले असते. म्हणून भगवंतानी तो एक प्रकारचा एक मोहिनी अवतार घेऊन त्या पद्धतीने तो अमृत कलश देवतेला सगळ्याला प्राशन करून ते स्वर्गात अमृत कलश ठेवला. अशा प्रकारची ही कथा आहे. या कथेला आवर्जून ऐका आणि आपलं जे जीवन आहे लक्ष्मीकारक बनवा. आणि चांगल्या पद्धतीने ही स्वर्गारोहणाची जी कथा आहे, समुद्र मंथनाची कथा आहे, ही समुद्र मंथन हे 14 रत्न दररोज नित्य स्मरणात यावेत असं सांगितलेलं आहे. जय श्रीराम.